हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। तळेगाव दाभाडे येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अखेर मोठा दिलासा मिळाला असून नगर परिषदेच्या माध्यमातून यशवंतनगर येथे 3 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात संपन्न झाले। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नगर परिषदेच्या सुमारे 1,35,00,000 रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सत्यकलम कॉलनी, महाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंतनगर परिसरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम होणार असून चौराई येथील मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे। स्टेशन भागातील नागरिकांना पाण्यासाठी दररोज करावी लागणारी कसरत लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारण्यात आला असल्याचं सांगताना आमदार शेळके यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचा आपला संकल्प पुन्हा अधोरेखित केलाय। तसेच तळेगाव स्टेशन परिसरातील आंध्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईन योजनेला अंतिम टप्प्यात मंजुरी मिळत असून लवकरच या योजनेची कामेही सुरू होणार असल्याने भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सुटल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले। या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे, सुरेश भाऊ चौधरी, नाना कारके, दर्शनदादा खांडगे, गणेशजी काकडे, सुरेशजी धोत्रे, इंदरजी ओसवाल यांच्यासह नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।